नमस्कार मंडळी, एका मराठी गृहिणीच्या दिवसामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजची सकाळ खूप सुंदर होती म्हणून थोडासा फेरफटका मारायला गेले. घरी येता येता उशीर झाला आणि नेहमीप्रमाणे काही गडबडीमध्ये दूध तापायला ठेवलं आणि ते ओतू गेलं. आता खूप उशीर झाला होता म्हणून लवसाठी आणि लवच्या पप्पांसाठी टिफिन आणि ब्रेकफास्ट म्हणून पास्ताच बनवला आणि थोडासा पास्ता मी साईडला ठेवला. एअर फ्रायरमध्ये कुरकुरे बनवून बघायचे. मग फायनली लवचे पप्पा ऑफिसला जायला निघाले. त्यांना मी टाटा बाय बाय केला आणि घरी येऊन एडिटिंगला बसले. तेवढ्यात मला माझ्या ड्राफ्टमध्ये ही एक क्लिप भेटली. तर कोल्हापूरची सून नम्रता आहे ना, ती माझी नणंद आहे. तिने ना मीटअप ठेवलं होतं तेव्हाची ही क्लिप आहे. म्हटलं तुमच्याबरोबरही शेअर करावी. जरी आमचं फॅमिली रिलेशन असलं तरी प्रोफेशनल आणि फॅमिली रिलेशन हे आम्ही नेहमीच सेपरेट ठेवतो. म्हणून तुम्हाला फार काही याबद्दल माहितीच नव्हती. बरं, दुपारच्या वेळेला ना मी बाजारात गेले आणि कांदे बटाटे आणले. कांदे थोडेसे ओलसर होते. मागच्या आठवड्यातही मला 2 कांदे थोडेसे असे कोंब आलेले भेटले. ते मी ना किचनमध्ये कुंडीत लावले आणि किती छान त्याचं असं कांद्याची पात तयार होती आहे. संध्याकाळच्या वेळेला मी मस्त असे खारे शेंगदाणे बनवले होते आणि मग आमचे आहो आले ऑफिसमधनं आणि ते मस्त असे खारे शेंगदाणे एन्जॉय करत होते. पण त्यांची चॉईसच वेगळी आहे. खाऱ्या शेंगदाण्यांबरोबर त्यांना लसूण खायला आवडतो. आणि हे सगळं करत असताना मी नारळाची करवंटी ना धूप दाखवण्यासाठी विस्तव बनवण्यासाठी ठेवली होती आणि तिला इतका असा जाळ लागला होता, घाबरून गेले होते मी अक्षरशः. इकडे लवच्या हातात बुक्स आले की त्याला झोप ही आलीच पाहिजे. त्याला थोडंसं नादी लावलं आणि मी इकडे स्वयंपाकाला आले. आता डाळीचा डब्बा रिकामा दिसतोय म्हणजे डीमार्टला जायची वेळ आलेलीच आहे. आणि सकाळी दूध जास्त का आणलं होतं, कारण की मला बनवायचं होतं कस्टर्ड. आता एकीकडे कस्टर्ड, एकीकडे स्वयंपाक करायला घेतला. आज मंचुरियन बनवायचे होते, पुऱ्या पण बनवायच्या होत्या, कारण की कुशची खास फरमाईश होती. हे सगळं करत असताना कस्टर्ड बनवून मी फ्रीजमध्ये ठेवलं. रात्री जेवण खावण केलं पण कस्टर्ड खायलाच विसरून गेले. चला तर मग बाय.